मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जी-आर प्रसिद्ध झाला. परंतु जी-आर प्रसिद्ध होऊन देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात 8 दिवस होऊन देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता थोडी प्रतीक्षा करायची आहे. बघा, आज रविवार, आजच्या दिवशी तर जी-आर प्रसिद्ध होत नाही. म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसांमध्ये कोणताही जी-आर प्रसिद्ध, कोणत्याही योजनेचा जी-आर प्रसिद्ध होत नाहीये. तर मी आता तुम्हाला एकच सांगतो, मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील कोणतीही घोषणा केलेली नाहीये. तर सोमवारच्या दिवशी म्हणजे उद्या सोमवार आहे. उद्या सोमवारच्या दिवशी मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाबद्दल काही घोषणा करणार आहेत. या घोषणा झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर मी आता तुम्हाला एकच सांगतो, उद्याचा सोमवार ते शुक्रवार या कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ते वितरण जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. तर मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील कोणतीही घोषणा केलेली नाहीये. त्या लवकरात लवकर घोषणा करतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना इथून मला मागचे सर्वच लाभ आले, त्या देखील लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्वच लाभ येतील. परंतु काही लाडक्या बहिणी फेर तपासणीमध्ये अपात्र करण्यात आल्या, काही लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले. त्याचबरोबर ह्याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्ते वितरण आले नाही आणि आता जुलै महिन्यात त्यांच्या खात्यावरती जर हप्ते वितरण जमा झाले, तर त्या लाडक्या बहिणींचे फेर तपासणी यादीमध्ये नाव आलेले आहे. त्याचबरोबर फेर तपासणी यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींना लाभ वितरण म्हणजे नाव आले, त्या सर्वच लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्व लाभ येतील. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना फेर तपासणीमध्ये वगळण्यात म्हणजे जुलै महिन्याचे हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती आले नाहीये, तर त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे कधीही लाभ भेटणार नाहीये. तर त्याचबरोबर अजून एक गोष्ट, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल काही गोष्टी किंवा फॉर्म सबमिट करायचा राहिला होता, काही तांत्रिक अडचणी होत्या, तर त्या लाडक्या बहिणीला देखील ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून महाराष्ट्र शासनाने कोणतीही अधिकृत लिंक किंवा कोणत्याही अधिकृत संकेतस्थळी जाऊन ई-के-वाय-सी करण्यास बंधनकारक म्हणजे लिंक देखील ओपन केलेली नाहीये. तर हीच आहे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण लाडक्या बहिणींना एकत्र येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याचमुळे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाबद्दल लेट झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, थोडी प्रतीक्षा करायची आहे. साधारणतः तुम्हाला तुमच्या खात्यावरती दीड म्हणजे ₹3000 जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण जमा होण्याची शक्यता आहे. परंतु लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, थोडी प्रतीक्षा करायची आहे. तुम्हाला जुलै महिन्याचे खात्रीशीर हप्ते वितरण तर होणारच आहे. त्याचबरोबर आता रक्षाबंधन असल्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील हप्ते वितरण होऊ शकते. हीच आहे खात्रीशीर माहिती. आणि तुम्ही जरी मराठी योजना YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे डेली अपडेट मिळून जातील.